and write it too. Read and write it too. We learn English for class 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4 साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 74 पाठ 74. रंजना आणि संतोष निघालेत वराती बरोबर. मी मात्र इथे सावलीत बसणार आहे. रंजना चल आपण पण जाऊया बँड बरोबर. शरद दादा कम, वी विल गो विथ द बँड. Yes, Sharad Dada. Come with us. We will go with the band. Okay. Where will they go? The bride will go to her... कसं म्हणायचं रे संतोष? The bride will go to the bridegroom's house. Oh, okay. Let's go with the band. You can show me your school, your friend's house. Yes. We will show you the new hospital. We will show you my sister's balwadi. And we will show you my father's office. Look, those men are dancing. हो, ते बघ. तिथे काही लोक बँडच्या समोर नाचतायत. Those men are dancing. Ranjana, Santosh, why don't you dance? I don't want to dance. I also don't want to dance. Why? Don't you like dancing? I like to dance, but I don't want to dance. Why? I feel लाज वाटतेय मला. Shy. लाज वाटण्याला shy म्हणतात. Do you feel shy? Yes, I feel shy. I don't want to dance here on the road. मला रस्त्यावर नाचायला लाज वाटते. I feel shy to dance on the road. Okay. It's all right. Sharad Dada, see that green building? That is my father's office. Oh, your father's office. What does your father do? My father is a policeman. Oh, right. Your father is a policeman. So that is the police station. Yes. Sharad Dada, see, there is a new hospital. संतोष, ते बघ, नवीन दवाखान्यावर नाव लिहिलं आहे इंग्रजी. जनविकास हॉस्पिटल. Good, Santosh. संतोष, तू वाचत उभा राहू नकोस. बँड पुढे निघून जातोय. चल. Yes. Come on, Santosh. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, कोणाचं भुंकणं आहे? आठवतंय का या कुत्र्याचं नाव? Oh, Moti! Look! There is Moti, Mangala's dog. But where is Mangala? Look up. Mangala is near the window. Mangala, come down. Come with us. ती काय येईल? वेडीच आहेस. तिला कशाला बोलवतेस? Ranjana, is this Mangala's house? Yes, this is Mangala's house and that is Anwar's house. And what is that? That small white building? That is the post office. And what is that big building there? That is our school. Oh, yes. I can read the name. Vivekanand School. Now why have we stopped? Stop? म्हणजे काय विचारतोयस? तो म्हणतोय आपण का थांबलो? रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, का थांबली बरं वरात? तुम्ही ओळखा पाहू? Oh, there is a donkey in the way. The donkey wants to stand there. He does not want to go. हो, गाढव हालतच नाहीये. हुर्र, युडा, हुर्र. चला हल्लं एकदाचं गाडव. आता काय झालं? का
रस्त्यात एक ट्रक बंद पडली आहे. Okay, now let's go on. Oh, now why have we stopped? This is the bridegroom's house. वरात इथं थांबणारच. Oh, this is the bridegroom's house. Okay, now let's go to our house. Come on. पण माझा प्रश्न असा ते आहे, जाऊ देत रे आता. घरी जाऊया चल. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. I will go to Chennai. She will read a book. They will play Kho-Kho. Radha will eat a jalebi. John and Amit will play cricket. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आजच्या पाठात तुम्ही भविष्य काळातली वाक्य ऐकली. दे विल प्ले खो-खो. राधा विल ईट अ जिलबी. वी विल गो टू चेन्नई. ही सगळी वाक्य भविष्य काळातली आहेत, म्हणजे पुढे काय होणार आहे त्याबद्दलची आहेत. म्हणजे आम्ही चेन्नईला जाणार आहोत. वी विल गो टू चेन्नई. वी विल गोइंग टू चेन्नई असं नाही म्हणायचं हं. वी विल गो टू चेन्नई हे वाक्य बरोबर आहे. आज मी अशीच काही चुकीची वाक्य म्हणेन आणि तुम्ही ती दुरुस्त करून बरोबर वाक्य म्हणायचं. घंटा वाजली की एकाने उभं राहायचंय. मी इंग्रजीत चुकीचं वाक्य म्हणेन, तू ते दुरुस्त कर. आय विल मेकिंग टी. आय विल मेक टी हे वाक्य बरोबर आहे. दुसरं मूल तयार. आता हे वाक्य दुरुस्त करून सांग. शी विल डान्सिंग. शी विल डान्स असंच म्हणालास ना. गुड. आता दुसरं मूल. ह्यात काय चुकतंय सांग बघू. ही विल गोइंग टू मुंबई. ही विल गो टू मुंबई. राईट. दुसरं कोणतरी तयार. आणखीन एक चुकीचं वाक्य ऐक आणि बरोबर वाक्य सांग. शी विल ईटिंग अ बिस्किट.
will eat a biscuit. Good. अरे वा, माझ्या चुका तुम्ही दुरुस्त करू शकता आता. आता आपण वेगळ्या प्रकारचा सराव करूया. पुन्हा घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. माझं मराठी वाक्य नीट ऐकून ते वाक्य इंग्रजीत म्हणायचे. तुमचे टीचर लागली तरच मदत करतील हं. हे वाक्य नीट ऐक आणि मग इंग्रजीत म्हण. मी मुंबईला जाईन. I will go to Mumbai. Right. लक्षात घ्या हं. I will going असं म्हणायचं नाही. I will go असं म्हणायचं. आता दुसरं मूल. आता हे वाक्य इंग्रजीत म्हण. सुधीर कॉफी बनवेल. सुधीर will make coffee. बरोबर. आता हे वाक्य इंग्रजीत म्हण. आम्ही क्रिकेट खेळू. We will play cricket. Very good. आता भविष्य काळातलं हे वाक्य इंग्रजीत म्हण. हेमा बिस्किट खाईल. हेमा will eat a biscuit. आता कोण सांगणार? आता हे वाक्य इंग्रजीत म्हण. मी इंग्रजी बोलीन. I will speak English. Good. आता पुढची 15 मिनिटं मुलांकडून भविष्य काळातली मराठी वाक्य इंग्रजीत सांगण्याचा टीचर सराव घेतीलच. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. I learn English. I learn English. So do शिक्षक you. बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात